नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जे डेव्हलपर्ससाठी एकाच वेळी खूप महत्वाचं आणि तितकंच खरं सांगायचं तर डोकेदुखीचं असू शकतं. युजरला ॲपमध्ये सुरक्षितपणे साइन इन करायचं, बरोबर? अगदी बरोबर. आणि यासाठी आपण मायक्रोसॉफ्ट लर्नच्या एका मॉड्यूलची मदत घेणार आहोत, मायक्रोसॉफ्ट आयडेंटिटी प्लॅटफॉर्म. आता हे नाव ऐकून थोडं जड वाटेल, पण आहे खूप सोपं. हो, म्हणजे हे एक रेडीमेड, अत्यंत सुरक्षित असं लॉग इन युनिव्हर्स आहे. विचार करा, ॲप बनवताना प्रत्येक वेळी नवीन कुलूप, नवीन चावी. नवीन सुरक्षा रक्षक. हो, हे सगळं करण्याऐवजी जर तुम्हाला थेट एका फोर्ट नॉक्स सारख्या सुरक्षित किल्ल्याचीच चावी मिळाली तर? आणि ही किल्ल्याची चावी मिळवणं का महत्वाचं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण आजच्या जगात ॲप बनवणं म्हणजे फक्त कोड लिहिणं नाही, तर युजर्सचा विश्वास जपण्याची एक प्रचंड मोठी जबाबदारी आहे. खरंय, एक छोटीशी चूक आणि सगळा डेटा धोक्यात. अगदी. मायक्रोसॉफ्ट आयडेंटिटी प्लॅटफॉर्म वापरणं म्हणजे मायक्रोसॉफ्टच्या अब्जावधी डॉलर्सच्या सुरक्षा गुंतवणुकीचा थेट फायदा घेणं. तुमचा 5 लोकांचा स्टार्टअप अचानक जगातील सर्वोत्तम सुरक्षा टीमच्या खांद्यावर उभा राहतो. वा, म्हणजे हे फक्त एक टूल नाही, तर एक सुरक्षा कवच आहे. चला तर मग, या कवचाचा पहिला थर उघडून बघूया. मॉड्यूलच्या पहिल्या युनिटनुसार मायक्रोसॉफ्ट आयडेंटिटी प्लॅटफॉर्म म्हणजे नेमकं काय? हां. सोप्या भाषेत सांगायचं तर याचा खरा अर्थ आहे एकात्मता. म्हणजे इंटिग्रेशन. एकात्मता. हो, तुमच्या ॲपला हे माहीत करून घ्यायची गरज नाही की युजर मायक्रोसॉफ्टच्या कामाच्या अकाउंटने लॉग इन करतोय, की त्याच्या वैयक्तिक आउटलुक अकाउंटने, की एक्सबॉक्स गेमिंग प्रोफाईलने. अच्छा, प्लॅटफॉर्म या सगळ्या ओळखींना एकाच छताखाली आणतो. तो तुमच्या ॲपसाठी एका युनिव्हर्सल दुभाषासारखं काम करतो. म्हणजे तो वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या युजर्सना समजून घेतो. आणि तुमच्या ॲपला एकाच सोप्या भाषेत सांगतो की हा युजर खरा आहे, त्याला आत येऊ द्या. म्हणजे ॲपला वेगवेगळ्या प्रकारच्या आयडी कार्डसाठी वेगवेगळे स्कॅनर बसवायची गरज नाही. अजिबात नाही. एकच स्कॅनर सगळ्यांना ओळखतो. पण मग यात MSAL लायब्ररी आणि OAuth 2.0 सारख्या गोष्टींचा उल्लेख आहे. हे काय आहे? MSAL म्हणजे मायक्रोसॉफ्ट ऑथेंटिकेशन लायब्ररी ही एक तयार टूलकिट आहे. टूलकिट. हो, म्हणजे तुम्हाला कुलूप बनवण्यासाठी लोखंड वितळवण्यापासून सुरुवात करायची गरज नाही. तुम्हाला एक तयार उच्च दर्जाचं कुलूप मिळतं जे तुम्ही थेट तुमच्या दाराला लावू शकता. ओके. आणि OAuth 2.0 किंवा ओपन आयडी कनेक्ट हे नियम आहेत. एक प्रकारे कुलूप बनवण्याचे जागतिक मानक. अच्छा, म्हणजे हे वापरून आपण काहीतरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता असलेलं वापरतोय. अगदी. त्यामुळे जेव्हा तुम्ही हे वापरता तेव्हा तुम्ही फक्त मायक्रोसॉफ्टवर नाही तर संपूर्ण इंडस्ट्रीच्या अनुभवावर विश्वास ठेवत असता. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे भविष्यात येणाऱ्या सुरक्षा धोक्यांपासूनही आपोआप संरक्षण मिळतं. बरोबर. पासवर्डलेस ऑथेंटिकेशन सारख्या नवीन गोष्टी आल्या की त्याचं अपडेट आपल्याला आपोआप मिळतं. आपलं कुलूप स्वतःहून स्मार्ट होत राहतं. भारी आहे. तुमचं काम आहे एक सुंदर घर बांधणं, त्याच्या भोवती एक अभेद्य भिंत बांधण्याचं काम प्लॅटफॉर्म करतो. अगदी तसंच. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला कळलं की ही एक अभेद्य भिंत आहे. पण जेव्हा आपण आपल्या ॲप या सिस्टीममध्ये रजिस्टर करतो, तेव्हा ॲप्लिकेशन ऑब्जेक्ट आणि सर्व्हिस प्रिन्सिपल असे 2 शब्द समोर येतात. हे ऐकायला तर जुळ्या भावांसारखे वाटतात, पण फरक काय आहे नेमका? हा खूप चांगला प्रश्न आहे आणि यातील फरक समजणं खूप महत्वाचं आहे. याची एक गमतीशीर तुलना करता येईल. समजा ॲप्लिकेशन ऑब्जेक्ट म्हणजे मॅकडॉनल्ड्सच्या बर्गरची मूळ गुप्त रेसिपी. ओके. आणि त्याच्या ब्रँडिंगचा ब्लूप्रिंट. ही ब्लूप्रिंट जगभरात एकच असते. त्यात बर्गर कसा बनवायचा, फ्रेंच फ्राईज कशा तळायच्या, हे सगळं जागतिक स्तरावर ठरलेलं असतं. ओके, म्हणजे ही एक मास्टर कॉपी आहे जी जगात कुठेही बदलत नाही. मग सर्व्हिस प्रिन्सिपल काय आहे? सर्व्हिस प्रिन्सिपल म्हणजे त्या ब्लूप्रिंटचा वापर करून तुमच्या शहरात उघडलेलं मॅकडॉनल्ड्सचं प्रत्यक्ष दुकान. अच्छा. दुकान त्या ब्लूप्रिंटनुसारच बनतं, पण ते तुमच्या शहराच्या नियमांनुसार चालतं. त्याचे स्वतःचे कर्मचारी असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला फक्त तुमच्या शहरात म्हणजे त्या टेनेंटमध्ये काम करण्याची परवानगी असते. वा, हे उदाहरण खूपच सोपं आहे. म्हणजे पुण्यातील मॅकडॉनल्ड्सचं सर्व्हिस प्रिन्सिपल फक्त पुण्यातच अस्तित्वात असतो. आणि मुंबईत प्रत्येक दुकान ही त्या एकाच ब्लूप्रिंटची एक स्थानिक अंमलबजावणी आहे. पण मग एक प्रश्न येतो. जर प्रत्येक दुकानाला म्हणजे सर्व्हिस प्रिन्सिपलला स्वतःचे नियम लावता येतात, तर मूळ ब्लूप्रिंटचा उद्देश काय राहतो? नाही,
इतके वेगळे नाही होऊ शकत. मूळ ब्लूप्रिंट हे सुनिश्चित करते की बर्गरची चव सगळीकडे सारखीच राहील. म्हणजे ॲपचं मूळ वर्तन ॲप्लिकेशन ऑब्जेक्ट ठरवतं. आणि सर्व्हिस प्रिन्सिपल सर्व्हिस प्रिन्सिपल हे ठरवतं की त्या विशिष्ट वातावरणात म्हणजे टेनेंटमध्ये त्या ॲपला काय अधिकार आहेत. उदाहरणार्थ समजा एका कंपनीच्या टेनेंटमध्ये तुमच्या ॲपला कर्मचाऱ्यांची प्रोफाईल वाचण्याची परवानगी असेल, पण दुसऱ्या कंपनीच्या टेनेंटमध्ये कदाचित ती नसेल. ॲप तेच आहे, पण स्थानिक पातळीवर त्याचे अधिकार वेगळे आहेत. अच्छा, म्हणजे म्हणूनच काही ॲप्स एका कंपनीत चालतात पण दुसऱ्या कंपनीत नाही, जरी ॲप तेच असलं तरी. अगदी, कारण त्या दुसऱ्या कंपनीच्या दुकानात त्यांना आवश्यक परवानगीच नसते. यात मॅनेज्ड आयडेंटिटी नावाचाही एक प्रकार आहे. तो यापेक्षा कसा वेगळा आहे? मॅनेज्ड आयडेंटिटी ही एक विशेष सोय आहे. समजा तुमच्या ॲपला दुसऱ्या Azure सेवेशी, जसं की डेटाबेसशी बोलायचं आहे. तर साधारणपणे तुम्हाला त्यासाठी पासवर्ड किंवा सिक्रेट की तुमच्या कोडमध्ये साठवून ठेवावी लागते, जी एक मोठी डोकेदुखी आहे. आणि धोका पण. हो, मॅनेज्ड आयडेंटिटी म्हणजे Azure तुमच्या ॲपला एक अधिकृत ओळखपत्र देतं. मग ॲप डेटाबेसशी बोलायला जातं तेव्हा ते फक्त आपलं ओळखपत्र दाखवतं. पासवर्ड सांभाळायचीच गरज नाही. अरे वा, म्हणजे मॅनेजरला तिजोरीची चावी देण्याऐवजी त्याला एक बायोमेट्रिक ओळख दिली आहे. जास्त सुरक्षित आणि सोपं. अगदी बरोबर. ओके, म्हणजे ॲपची ओळखपत्र तयार झाली, त्याची स्थानिक दुकानही उघडली. पण आत आल्यावर त्यांना काय करायची परवानगी आहे आणि काय नाही हे कसं ठरवायचं? आणि मला वाटतं हाच आपल्या पुढच्या युनिटचा मुद्दा आहे, परवानग्या आणि संमती. अगदी बरोबर. आता आपण किल्ल्याच्या काळात आलो आहोत, पण आतल्या प्रत्येक खोलीला कुलूप आहे. आणि कोणती किल्ली कोणाला द्यायची हाच परवानग्यांचा खेळ आहे. हो, इथे 2 मुख्य प्रकारच्या परवानग्या आहेत. एक आहे डेलिगेटेड ॲक्सेस, म्हणजे ॲप तुमच्या वतीने तुमच्या अधिकारात काम करतं. जसं की तुम्ही तुमच्या मित्राला गाडीची किल्ली दिली आणि म्हणालात, माझ्यासाठी बाजारातून सामान घेऊन ये. अगदी इथे मित्र तुमच्या परवानगीने तुमच्या वतीने गाडी चालवत आहे. गाडीची मालकी तुमचीच आहे. पण यात एक धोका नाही का? जर ॲपला युजरच्या वतीने काम करण्याची शक्ती मिळाली आणि ते ॲप हॅक झालं तर? तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला आहे. आणि म्हणूनच संमती म्हणजे कन्सेंट खूप महत्वाचा आहे. युजर ठरवतो की त्या मित्राला गाडी फक्त बाजारात घेऊन जायची परवानगी आहे की शहराबाहेर फिरायला न्यायची. दुसरा प्रकार आहे ॲप ओनली ॲक्सेस. अच्छा. हे बॅकग्राऊंडमध्ये चालणारे ॲप्ससाठी असतं, जिथे कोणताही युजर साइन इन केलेला नसतो. जसे की रात्री आपोआप तुमच्या कंपनीच्या सर्व्हरचा बॅकअप घेणारा प्रोग्राम. ओके, त्याला युजरची गरज नाही. हो, पण त्याला सर्व्हरच्या खोलीत जाण्याची परवानगी लागते, जी सहसा फक्त संस्थेचा ॲडमिनिस्ट्रेटरच देऊ शकतो. आणि ही परवानगी मागण्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत, जसे की स्टॅटिक विरुद्ध डायनामिक कन्सेंट. यात का फरक आहे? स्टॅटिक म्हणजे पहिल्याच भेटीत घराच्या सगळ्या किल्ल्या मागण्यासारखं आहे का? अगदी तसंच आहे. स्टॅटिक युजर कन्सेंट म्हणजे ॲप इन्स्टॉल करतानाच तुम्हाला लागणाऱ्या सर्व संभाव्य परवानग्यांची एक लांबलचक यादी देतं. अरे बापरे, मला तुमचे कॅलेंडर, कॉन्टॅक्ट्स, मेल्स सगळं काही वाचायचंय. हो, हे खूप भीतीदायक वाटू शकतं. म्हणूनच इन्क्रिमेंटल आणि डायनॅमिक कन्सेंटची गरज सगळ्यांना पटली. म्हणजे गरजेनुसार एक एक किल्ली मागायची. हो, इथे ॲप सुरुवातीला फक्त गरजेच्या मूलभूत परवानग्या मागतं. मला फक्त तुमचं नाव पाहू द्या. आणि नंतर जसं तुम्ही ॲपमधलं नवीन फीचर वापराल तेव्हा ते अतिरिक्त परवानगी मागेल. आता मला तुमच्या गॅलरीमध्ये प्रवेश हवाय, हा दृष्टिकोन जास्त विश्वासार्ह वाटतो. बरोबर. आणि तिसरा प्रकार ॲडमिन कन्सेंट हा अत्यंत शक्तिशाली परवानग्यांसाठी असतो, जिथे संस्थेचा ॲडमिन सर्वांच्या वतीने परवानगी देतो. हे सगळं मिळून एक खूप मजबूत सुरक्षा प्रणाली तयार करतं. पण समजा एखाद्याकडे योग्य किल्ली आहे, पण तो चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणाहून दरवाजा उघडायचा प्रयत्न करत असेल तर? परिस्थितीत प्रवेश द्यायचा हे ठरवतो. साधा वॉचमॅन फक्त आयडी कार्ड तपासतो. पण हा हुशार वॉचमॅन फक्त आयडी कार्ड पाहत नाही, तो अनेक गोष्टी तपासतो. तुम्ही कोण आहात, कुठून आला आहात, कोणत्या डिव्हाइसवरून आला आहात. आणि लॉग इन करण्याचा प्रयत्न किती धोकादायक वाटतोय. अगदी, तो एक डिटेक्टिव्ह आहे जो पूर्ण परिस्थितीचं विश्लेषण करतो. म्हणजे जर मी माझ्या ऑफिसच्या कॉम्प्युटरवरून ऑफिसच्या वेळेत लॉग इन करत असेन तर त्याला माझ्यावर विश्वास असेल. हो, पण जर मी रात्री 2 वाजता कुठल्या तरी अनोळखी देशातून लॉग इन करायचा प्रयत्न केला तर तो मला अडवणार. तो तुम्हाला अडवणारच. तो म्हणेल, थांबा, तुम्ही तेच आहात का ज्याचा दावा करत आहात? स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुमच्या फोनवर आलेला कोड टाका. यालाच आपण मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन किंवा MFA म्हणतो.
हो, पण हे त्याहूनही जास्त हुशार आहे. हा वॉचमॅन फक्त अनोळखी जागेला नाही, तर डिव्हाइसच्या आरोग्यालाही तपासतो. हो का? समजा तुमचा लॅपटॉप कंपनीच्या नियमांनुसार अपडेटेड नाही किंवा त्यावर अँटीव्हायरस नाही, तर हा वॉचमॅन तुम्हाला ऑफिसच्या नेटवर्कवरूनही आत येऊ देणार नाही. अरे वा! म्हणजे ही केवळ लॉग इनची नाही, तर डिव्हाइसच्या विश्वासाची गोष्ट आहे. अगदी. हा वॉचमॅन युजर, डिव्हाइस, लोकेशन अशा अनेक सिग्नलचा एकत्रित विचार करून निर्णय घेतो. हे तर खूपच शक्तिशाली आहे. पण याचा डेव्हलपरवर काही परिणाम होतो का? त्याला या हुशार वॉचमनसाठी कोडमध्ये काही विशेष बदल करावे लागतात का? बऱ्याच सामान्य परिस्थितीत नाही, पण काही विशिष्ट परिस्थितीत करावे लागतात. जसं की? जेव्हा तुमचा ॲप पडद्याआड दुसऱ्या एखाद्या सेवेकडून माहिती म्हणजे टोकन मिळवण्याचा प्रयत्न करतं आणि त्या दुसऱ्या सेवेला MFAची गरज लागली, तर ती एक चॅलेंज परत पाठवते. चॅलेंज. हो, ती म्हणते मला अधिक पुरावा हवा आहे. तेव्हा तुमचा मूळ ॲपला ते चॅलेंज हाताळता आलं पाहिजे. त्याला युजरकडे परत येऊन सांगावा लागतो की पुढचा वॉचमन दुसरा पुरावा मागतोय. अच्छा. म्हणजे त्यासाठी डेव्हलपरला थोडी तयारी करून ठेवावी लागते. बरोबर. तर आजच्या या चर्चेतून आपण काय शिकलो याचा थोडा आढावा घेऊया. आपण पाहिलं की मायक्रोसॉफ्ट आयडेंटिटी प्लॅटफॉर्म हे ॲप्ससाठी फक्त एक लॉग इन सिस्टम नाही, तर एक सुरक्षा कवच आहे. आपण ॲप्लिकेशन ऑब्जेक्ट म्हणजे मॅकडॉनल्डची गुप्त रेसिपी. आणि सर्व्हिस प्रिन्सिपल म्हणजे तुमच्या शहरातील प्रत्यक्ष दुकान. हो, यातील फरक समजून घेतला. आपण पाहिलं की परवानग्या कशा काम करतात आणि शेवटी आपण कंडिशनल ॲक्सेस या हुशार डिटेक्टिव्हबद्दल जाणून घेतलं. आपण खरोखरच एक मजबूत प्रवेशद्वार तयार केला आहे. आपण ओळख आणि प्रवेश कसा नियंत्रित करायचा हे पाहिलं. हो. आपण दरवाजावर एक अतिशय हुशार वॉचमन बसवला आहे. पण इथे एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कोणता? एकदा ॲपला किंवा युजरला घरात प्रवेश मिळाला की तो फक्त परवानगी असलेल्याच गोष्टींना हात लावत आहे हे कसं तपासायचं? अच्छा, म्हणजे पाहुण्याला फक्त दिवाणखाण्यात बसायची परवानगी दिली होती, पण तो गुपचूप बेडरूममधल्या तिजोरीशी छेडछाड तर करत नाहीये ना? अगदी. प्रवेश दिल्यानंतर आतमध्ये काय घडतंय यावर लक्ष कसं ठेवायचं? हा विश्वास आणि पडताळणीचा एक पूर्णपणे वेगळा आणि अधिक खोल स्तर आहे. खरंय, यावर पुढच्या वेळी नक्कीच विचार करता येईल.